दरम्यान नाशिकमध्ये अजित पवारांच्या सोबत जाण्याची तयारी शिवसेनेनं केलेली आहे, कारण तिथे भारतीय जनता पार्टी स्वबळावर निवडणूक लढण्याच्या पूर्णपणे तयारी आहे। किरण गोटूर आपल्या सोबत आहेत। किरण, मला याचं उत्तर आपल्याकडून पटकन लागेल की असं अचानक काय झालं? काल परवापर्यंत गिरीश महाजन सगळं छान म्हणत होते, आज अचानक मात्र परिस्थिती बदलली। प्रसाद सर, अनेक नाट्यमय घडामोडी आजच्या दिवशी घडलेल्या आहेत। फक्त उद्याचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एक दिवस राहिलेला आहे, पण अद्यापही महायुतीमध्ये आत्तापर्यंत म्हणजे अगदी काही वेळा आधीपर्यंत ठरलेलं नव्हतं। भाजप गेल्या अनेक दिवसांपासून आम्हाला प्रतीक्षेत ठेवलेला आहे, अशा पद्धतीचा आरोप शिवसेनेने केलं। आता आम्ही जास्त वेळ बघू शकत नाही, म्हणून आम्ही राष्ट्रवादीसोबत चर्चा करून आता शिवसेना आणि राष्ट्रवादी जे युती केलेली आहे अशा पद्धतीची प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिलेली आहे। मागच्या 8-10 दिवसांपासून आम्ही एकूणच भाजपकडनं प्रतिसाद येईल हे वाट बघत होतो, पण भाजपकडनं प्रतिसाद आलेला नाहीये आणि त्यामुळे भाजप आता जवळपास नाशिकमध्ये स्वतंत्र लढण्याची तयारी ही संपूर्णपणे केलेली आहे। भाजप 122 जागांवरती लढेल आणि त्याच पद्धतीने शिवसेना आणि राष्ट्रवादी नाशिकमध्ये भाजपच्या विरोधात ही लढण्याची तयारी केलेली आहे। भाजप बिलकुल किरण, अत्यंत चुरशीची लढत ही असेल आणि याकडे सगळ्यांचं लक्ष राहील। तुम्ही याकडे लक्ष ठेवा। तुर्तास धन्यवाद। आणि आता